पाटिल फैम टीम और जोशी फैम टीम सचिव 11 के बीच में। दोनों ओपनर बीच मैदान पे आते हुए कालिका माता कालवार के मजबूत काठी के बैट्समैन सदानंद मात्रे बहुत ही जबरदस्त बैट्समैन है। आज काफी चिलचिलाती भी धूप टीमगढ़ के ऐतिहासिक मैदान पर और लोकेशन बहुत अच्छा, सामने भूमि वर्ल्ड की आसमान से बातें करती हुई इमारतें, हमारे अतराफ में दरख्तों का झुंड, सामने तार के झाड़ भी नजर आ रहे हैं। लश ग्रीन आउटफील्ड है। मेरा साथ निभा रहे हैं वॉइस ऑफ वेले जयवंत पाटिल और बहुत ही मशहूर कमेंटेटर 2007 से भिवंडी कर बन के रहे हैं सुनील पवार। बैक टू क्रिकेट। दोनों ओपनर बीच मैदान पर सदानंद मात्रे और नरेश। गेंदबाजी के लिए 12वां खिलाड़ी यस आप जाकर आ रहा है शाम स्पोर्ट धामनगांव, बहुत मशहूर टीम है। और लॉन्ग ऑन पे शेखर मैकर जो फील्डिंग कर रहे हैं, एक ज़माना था शेखर मैकर के तरह तकनीकी बल्लेबाजी कोई भी नहीं करता था। दरम्यान शुभ आगमन झालेले आहे 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडीचे सचिव प्रदीपजी जोशी साहेब, आपलं हार्दिक स्वागत। संस्थापक अध्यक्ष चषक 2022 या स्पर्धेमध्ये उनकी टीम 50+ में खेलेंगी। सचिव 11 प्रदीप जोशी फैम टीम रहेंगी। बिल्कुल फाइनल से पहले फाइनल ही रहेगा। खेल की शुरुआत होती हुई गेंदबाजी के लिए वसंत पहली गेंद के साथ इस मरतबा बैकफुट पे गए, पंच किया गेंद को बहुत ही खूबसूरती के साथ, कवर एक्स्ट्रा कवर के बीच में 4 रन। थोड़ी बहुत कमी है तो सिर्फ रनिंग बिटवीन द विकेट की। चौके से खाता खोलते हुए मुकेश खरबूजे को देख के तरबूजा रंग बदलता हुआ अराउंड लेग्स खेलने की कोशिश और बोल्ड हो गए बैट्समैन।
मुकेश 4 रन बना के आउट हुए। मुकेश की जगह लेने के लिए नए बैट्समैन सुनील आ रहे। आप देख रहे हैं दोस्तों संस्थापक अध्यक्ष चषक 2022। आप सभी का हार्दिक स्वागत है। युवा सेना शहर प्रमुख डैशिंग डायनामिक रोहित चौधरी साहब, टिमगर की शान विद्यमान नगर सेवक भिवंडी महानगर पालिका निजामपुर महानगर पालिका के बालाराम चौधरी और मशहूर उद्योगपति पद्माकर चौधरी और ऑर्गेनाइजिंग कमेटी। हमारे बीच स्टैंडिंग कमेटी के चेयरमैन लॉइन ऑफ भिवंडी संजय मात्रे जी भी हैं, उनका भी हार्दिक स्वागत। इस मरतबा गेंद को स्विंग किया, मिड विकेट का खिलाड़ी सर्कल में था, पीछे से खिलाड़ी गेंद पे झपटे, 1 रन बना लिया बैट्समैन सुनील ने। 1 रन से सुनील का खाता खुला। कालिका माता कालवार का स्कोर 1 ओवर की समाप्ति के बाद 12 रन। बढ़िया शुरुआत हम देख रहे हैं। 1 ओवर 12 रन और 1 विकेट। मुकाबला चलता हुआ कालिका माता स्पोर्ट्स कालवार और श्याम स्पोर्ट्स दामनगाव के बीच में। धन्यवाद सिद्दीक बाबे सर. मी आपणास थांबवतोय. तत्पूर्वी व्यासपीठावर शुभ सन्मान केला जाणार आहे. मी या स्पर्धेचे सर्व पद्माकर चौधरी साहेबांना विनंती करणार आहे, आपल्या शुभ हस्ते विजयदादा चौधरी साहेबांना आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचं आहे. आज या स्पर्धेसाठी बहुमूल्य वेळ दिलेला आहे आणि निश्चितच त्यांना सन्मानित केलं जात आहे. शॉल, बुके आणि या स्पर्धेचे एक अविस्मरणीय आठवण म्हणून एक आकर्षक सन्मान चिन्ह दिला जात आहे. यस, नाना चषक के शिल्पकार कहे जाते हैं विजय चौधरी साहब. त्यानंतर एक तडाखेबंद फलंदाज आहेत नाना स्पोर्ट्स न्यू 40+ टेमगरे संघाचे दीपक पाटील यांना देखील सन्मानित केले जाणार आहे. मी पद्माकर चौधरी यांना विनंती करणार आहे, आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. शॉल, बुके आणि एक आकर्षक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा शुभ सन्मान करायचा है. रामा को मोर्चे पे लगाया गया है. पावर प्ले खत्म हुआ है. फील्ड को पूरी तरह से खोल दिया गया है. आज तापमान काफ़ी बढ़ चुका है, हालांकि हल्की हवा भी चल रही है. स्विंग एंड मिस, बीट वे. विकेट कीपर भी 1 रन बना. अंपायर का इशारा बाई का. गेंदबाजी के लिए रामा आए हैं. अब सामना करेंगे बैट्समैन सदानंद मात्रे. सदा मात्रे के नाम से जाने जाते हैं. रामा छोटे रनअप से इस मरतबा हुक कर दिया है. पीछे खिलाड़ी है जरूर डीप स्क्वायर लेग पर. अब जाकर उठाया उन्होंने. अच्छा रिटर्न भी, लेकिन 3-4 टप्पों में थ्रो पहुंचा. 2 रन बना लिए बैट्समैन ने. कालवार का स्कोर आगे बढ़ता हुआ 15 रन और 1 विकेट. सदानंद मात्रे 9 पे बल्लेबाजी कर रहे हैं. एक चौका जड़ चुके हैं. सुनील ने 1 रन बनाया. रामा गेंदबाजी कर रहे हैं. 5 कदमों का रनअप. मुझे याद है बदलापुर के एक गेंदबाज थे आज से 10-12 साल पहले. 5 कदमों का रनअप था. उन्होंने जब ओवर में 5 विकेटें ली, कमेंटेटर ने कह दिया इसका डसना 5 पावला वाला है. इस बीच गेंद पीछे चली गई है, पैरों से रोका है. 1 रन बना और यहाँ पे तालमेल की कमी. ये देखिए हाँ ना चलता हुआ. 2 रन पूरे किए बैट्समैन ने. इन 2 रन से अंपायर का कोई इशारा नहीं आया. अब जाकर बाई का इशारा आता हुआ. स्कोर आगे बढ़ता हुआ 17 पे पहुंचा है. कालिका माता स्पोर्ट्स कालवार का मुकाबला चलता हुआ. श्याम स्पोर्ट दामनगांव और कालिका माता कालवार. काफ़ी दर्शक हमसे जुड़े हैं. आप सभी का हार्दिक स्वागत. जय हनुमान गोवे के कैप्टन और गावदेवी होली के कैप्टन 40+ टॉस के लिए पहुंचना है. इस मरतबा एलिविशन नहीं है. खेलना चाहते थे ऑफसाइड में. गेंद चली गई ऑन में. 1 रन. पिंटू पाटिल हमसे जुड़ते हुए आपका हार्दिक स्वागत है. भिवंडी BC4 सिटी क्रिकेट का इतिहास पिंटू पाटिल के नाम है. जब CPL में 1 ओवर में उन्होंने 49 रन बनाए थे. हालांकि कारनामा जगदीश नाइक ने किया था, 43 बनाए थे.
नए बैट्समैन विद्यानंद पाटिल बल्लेबाजी को जा रहे हैं। स्कोर है इस वक्त 18 रन 2 विकेट। मेरे साथ कमेंट्री बॉक्स में जुड़ते हुए पावरफुल कमेंटेटर सुनील पवार। जिस तरह ग्रामीण क्रिकेट और 40 प्लस को कवरेज देते हैं, जो कमेंट्री की संगठना है उसमें बहुत जल्द उनको बहुत ही बड़ा पोस्ट मिल सकता है। खेल की शुरुआत होती हुई रामा इस मरतबा बल्ले के फेस को खोला, जानबूझकर स्टीयर किया, गेंद निकल गई, बहुत ही फाइन, 4 रन। इसे कहते हैं सुनील पवार। वीर तानाजी दापोडे के कैप्टन और गावदेवी भादवड़ के कैप्टन ग्राउंड नंबर 2 के टॉस के लिए आना है आपको। क्या कहेंगे शॉट के बारे में? मिनिमम शक्तीपेक्षा युक्ती बरी. पहिला पण म्हणतात ना कधी तुम्हाला जेव्हा ताकद होती तेव्हा दाखवा, पण युक्तीचा वापर तुम्हाला या मैदानामध्ये आज करायचा आहे. यस एब्सोल्युटली क्लासिकल क्रिकेट हम देख रहे हैं। इस मरतबा निकल के मारा गेंद को लॉन्ग ऑफ के ऊपर, 6 रन। लास्ट ऑफिशियल कॉल है। जय हनुमान गोवे के कैप्टन गावदेवी ओली के कैप्टन टॉस के लिए पहुंचना है इस ग्राउंड पे मुकाबला। क्या कहेंगे बल्लेबाजी के बारे में सुनील? सुरेख फटका पाहिला, पण स्टेप आउटचा फटका पाहिला, पण पुढे सरसावट लाजवाब लॉंग ऑफच्या वरतून चेंडूला फेकून दिले आणि या 2 षटकाचा जो विजय केला भावेश सर, आपण तरी एका दमदार सुरुवात म्हणता येईल. कारण की प्रति षटकामागे 14 धावांची सरासरी, आणि ही सरासरी जर पूर्ण केली तर जवळपास 58 किंवा 60चा आकडा हा संघ पार करू शकतोय. कारण की खेळपट्टीवरून किंग ऑफ 40 प्लस जर पाहिला पण भिवंडीतला सदा मात्र नो डाऊट खूप एक चांगला खेळाडू आहे आणि त्याचा फॉर्म सुद्धा अतिशय सुरेख आहे. आतापर्यंत जर पाहिला आपण सदानंद यांच्या बॅटमधून एक चौकार निघालाय. सही आकलन किया आपने, किंग ऑफ 40 प्लस, बहुत मशहूर ऑलराउंडर। 2 ओवर की समाप्ति, अच्छा टोटल। विद्यानंद 2 गेंदों में 10 रन बनाए और क्या शॉट खेला था पिछला, कदमों का इस्तेमाल किया था, निकल के मारा था। भावेश सर, आपण टॉस बॉक्स मध्ये जो एक बॅनर पाहतो ना त्यावर प्रत्येक खेळाडूचा रेकॉर्ड आहे आणि त्या रेकॉर्ड मध्ये जर विचार केला आपण, कालवर हा संघ एकमेव असा आहे की एकाच सीझन मध्ये 6 वेळा या संघाने अंतिम फेरीचा किताब पटकवलेला आहे आणि प्रत्येक रेकॉर्ड ज्यांनी इथं मात्र जमा केले गोल्डन फिंगर ऑफ भिवंडी अल्पेश गायकवाड यांना पूर्ण क्रेडिट जातोय 40 प्लस च्या माध्यमातून. क्या बात है। खेल की शुरुआत होती हुई गेंदबाजी के लिए महेश, सदा को फ्लिक करने की कोशिश, सवाल पूछा हाउ इज दैट, और रन चुराते हुए बल्लेबाज एक, लेग बाय का इशारा 29। देखिए 40 प्लस का मैंने कोन में शो किया था, उस वक्त ऐलान हुआ था कि 250वां जो भी कप रहेगा उसके विजेता टीम को कुंदन पाटिल जी प्रिंस ऑफ दापोडी की तरफ से 11,000 रुपये दिए जाएंगे। इस मरतबा बहुत ही कड़क शॉट, लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी है, कारपेट के जरिए 1 रन। विद्यानंद बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। कुल स्कोर कालवार का पहुंचा है 30 रन। एक चांगली दमदार सुरुवात पाहतोय पण 30 षटक प्रगतीपथावर असताना मात्र धावसंख्या होती 30। जय हनुमान गोवे के कैप्टन लास्ट ऑफिशियल कॉल और ओली के कैप्टन ग्लांस करने की कोशिश, टो से टकराई, आउट हो गए सदानंद मात्रे LBW। वेलकम आगमन झालेले जय हनुमान गोवे संघाचे सर्व सुनील भगत साहेबांचं आपलं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे। गावदेवी ओली संघाचा संगणक आपण या लगेच, कारण की आपला प्रतिस्पर्धी संघाचा संगणक टॉस बॉक्स मध्ये हजर आहे। गावदेवी ओली म्हणजे एक मोठं नाव आहे, सातत्याने पाहतो या संघाने सुद्धा खूप उल्लेखनीय कामगिरी पाहायला मिळाली। खास अरविंद दादा भोईर यांचा संघ आहे। कर्णधार यायचा आपण लगेच ओली संघाचा। खेल की शुरुआत होती हुई यहाँ झटका लगा है महेश,
नए बैट्समैन बल्लेबाजी को आए योगेश। इस मरतबा स्वीप करने की कोशिश, दूसरे मोहल्ले में गेंद वाइट, 1 रन और आता स्कोर में। स्कोर 31 रन 3 विकेटों के नुकसान पर टॉस हार के पहले बल्लेबाजी करती हुई कालिका माता स्पोर्ट्स कालवार। आप देख रहे हैं संस्थापक अध्यक्ष चषक 2022। आप सभी का हार्दिक स्वागत है। युवा सेना शहर प्रमुख रोहित चौधरी साहब, विद्यमान नगर सेवक बालाराम चौधरी और पद्माकर चौधरी। झाड़ू शॉट खेला है, शॉट फाइन लेग पे गेंद गई है, अंपायर का कोई इशारा नहीं, बल्ले से टकराने भर के बाद गेंद गई थी। 1 रन से स्कोर 32 पे पहुंचा है। पण या षटकाचा जर विचार केला भावे सर आपण तर अतिशय लक्षवेधी गोलंदाजी पाहायला मिळते महेश यांच्या माध्यमातून। पहिल्या 2 षटकामध्ये 28 चेंडूंना मात्र एक सुरेख गोलंदाजी पाहतोय आपण। फुल टॉस गेंद फ्लिक कर दिया, गेंद को सीधा लॉन्ग लेग और वाइडिश फाइन लेग के बीच में 6 रन। सुनील पवार, इस शॉट को हम लैप स्वीप भी कह सकते हैं और फ्लिक भी कह सकते हैं। खड़े खड़े खेला था, स्कोर उछलता हुआ 38 पे पहुंचा। और क्या बल्लेबाजी कर रहे विद्यानंद। 4 रन का इशारा आया है अंपायर का, पहले 6 रन बताए थे, कुल स्कोर 36 रन। देखिए विद्यानंद ऐसा लग रहा है इस मैच में देवानंद से भी सुपरहिट होते हुए। महंगा ओव्हर गावदेवी ओवली संघाचा कर्णधार आपण लगेच या, कारण की नाणेफेक करून घ्यायची आहे। ओवली संघाचा कर्णधार राइट आर्म ओवर द विकेट, कदमों का इस्तेमाल, निकल के मारा, मिस टाइम स्ट्रोक है लेकिन नहीं पहुंच पाए लॉन्ग ऑफ के खिलाड़ी। इस बीच 2 रन बना लिए नरेश ने। कुल स्कोर 38 हुआ है, 3 विकेटें गिरी है और 3 ओव्हर समाप्त हो चुके। तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पहिली आपण आता मात्र 38 आहे आणि 3 फलंदाज बाद झालेले आहेत। अतिशय चांगली इव्हन क्वालिटीची फलंदाजी पाहतोय आपण विद्यानंद यांच्या बॅटमधून। उच्च कोटीचा परफॉर्मन्स करताना पाहतोय। 2 षटकार 1 चौकार आणि व्यक्तिगत जर पाहिला आपण 19 या धावसंख्येवर फलंदाजी करताना पाहतोय आपण। आणि फक्त 5 चेंडूचा सामना केलाय। एक जबरदस्त फलंदाजी बॅटिंग करताना पाहतोय आपण विद्यानंद याला। यस एब्सोल्युटली ट्रू। 2 सिक्सर, 2 चौके और 1 सिक्सर लगा चुके हैं। डेथ ओवर की शुरुआत होती हुई सामना करेंगे योगेश और गेंदबाजी के लिए डेथ ओवर में अब बुलाया जा रहा है दीपक को। ग्राउंड नंबर 2 के टॉस के लिए 2 टीमों को भी पहुंचना है, वीर तानाजी दापोडे और गावदेवी भादवाड़। ग्राउंड नंबर 1 पे मुकाबला इस वक्त चलता हुआ कालिका माता कालवार और शाम स्पोर्ट्स दामनगांव के बीच में। इस मरतबा गेंद को आने दिया था, शॉटम पुल किया, पेकेंट एरिया में गेंद जाती हुई दूर से खिलाड़ी पहुंचे, 2 रन बना लिए बैट्समैन ने। 40 पे पहुंचा है स्कोर। सुनील ये बताइए, पिछले 2 दिन से आप कमेंट्री कर रहे हैं, 40 प्लस में क्या टोटल चाहिए जो माना जाए कि थोड़ा सेफ है? अनिकेत खूप छान आपण उल्लेख केला की जवळपास जर पाहिलं आपण 45 किंवा 50 आकडा जर पार केला तर तो एक सुरक्षित लक्ष्य मानला जाऊ शकतो आपण। छोटे रनअप से बल्ले के फेस को खोलने की कोशिश, लेट रिवेट था, गेंद बल्ले और इरादे दोनों को बीट करती हुई विकेट कीपर के पास। संस्थापक अध्यक्ष चषक में आप सभी का हार्दिक स्वागत है। युवा सेना शहर प्रमुख डैशिंग डायनामिक रोहित चौधरी, नगर सेवक बालाराम चौधरी और उद्योगपति पद्माकर चौधरी की तरफ से। इस मर्तबा बहुत ही खूबसूरत अंदाज से खेलने की कोशिश लेकिन बीट किया। दरम्यान व्यासपीठावर आगमन झालेले विलाजी म्हात्रे साहेबांचं आपलं मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे, वेलकम। 40 प्लस क्रिकेट, प्युअर गोल्ड क्रिकेट, 24 कैरेट गोल्ड क्रिकेट। ओवली संघाचा संगणक आपल्याला शेवटची सूचना असेल की आपण लगेच टॉस करण्यासाठी यायचं आहे। इस मरतबा आसमान में तान दिया है, लॉन्ग ऑफ के खिलाड़ी देखते रह गए, गेंद लॉन्ग ऑफ के ऊपर 6 रन।
यस, सुनील पवार ने जो आकलन किया था उसी टोटल की तरफ बढ़ती हुई कालवार 46 रन। और थोड़े चिंतित नजर आ रहे हैं शेखर मैकर। कमाल की बल्लेबाजी हो रही है। अब योगेश ने सिक्सर जरा कदमों का इस्तेमाल किया, निकल के मारा था। इस मरतबा मिस टाइम स्ट्रोक है, डीप एक्स्ट्रा कवर से खिलाड़ी पहुंचे, 1 रन बनाए। 1 रन से स्कोर आगे सरकता हुआ कालवार का 47 रन, 3 विकेट। कितनी गेंदें बची है डेथ ओव्हर में? 1 गेंद बची। अनिकेत भावे सर, जर आपण जेव्हा पण या मैदानावर कुठली पण स्पर्धा असते ना, प्रत्येक खेळाडूला क्रिकेट रसिकाला मात्र जेवणाची मेजवानी असते. आज पाहिला की आपण परत सोनादेवी मंडळ यांच्या माध्यमातून सर्व खेळाडूंना क्रिकेट रसिकाला आणि प्रत्येक व्यक्तीला इथं मात्र जेवणाची सुविधा आहे. इस मरतबा कट करने की कोशिश बीट हुए तो कुल मिलाकर रन बने 47, 48 की चुनौती। देखिए पद्माकर चौधरी साहब को तो मैं बहुत सालों से ही जानता हूँ। ये बहुत ही क्या कहते हैं, धनवान है। आपने खाने की बात की, एक 2 शेर हैं कि मेरी मौजूदगी को इस तरह तस्लीम करता है कि दरिया भी मेरी ताज़ीम करता है, और खुदा दौलत नहीं देता कभी कंजूस लोगों को, खजाना उसको देता है जो उसे तकसीम करता है। अनिजित पूर्णपणे सहमत आहे. ओली संघाचा कर्णधार आपण या लगेच विनंती आम्ही सातत्याने करतोय, अरविंददा यायचं आपण लगेच, कारण की आपला प्रतिस्पर्धी संघाचा संघ एकत्र हजर आहे आणि टॉस करण्यासाठी जयवंत पाटील इथं मात्र सज्ज असेल टॉस बॉक्स मध्ये. यस, खेल की जब शुरुआत होंगी तो आपके साथ रहेंगे पावरफुल कमेंटेटर सुनील पवार और जयवंत। अरविंद भोईर, आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. गावदेवी ओली संघाचे कॅप्टन. निश्चितच या स्पर्धेसाठी त्यांच्याकडून आम्हाला बॉल, चेंडू हे स्पॉन्सर झालेले आहेत, त्यांचं आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. ध्यानमान गोवे संघाचे कॅप्टन सुनील भगत आलेले आहेत. नाणेफेक करण्यासाठी मी विजय चौधरी साहेब आणि दीपक पाटील साहेब दोन्ही मान्यवरांना विनंती करतो, आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. दोन्ही संघांच्या माहितीकरिता बघा, या स्पर्धेसाठी स्पेशल कॉईन आहे. कॉईनची एक बाजू आहे सोनादेवी 40+ टेमगर आणि कॉईनची दुसरी बाजू आहे 250 स्पर्धा. हा बहुमान मिळालेला आहे सोनादेवी टेमगर 40+ संघाला. अरविंद भोईर कॉल करणार आहेत. 250 असं म्हणणं होतं आणि तेच आलेलं आहे. फक्त निर्णय सांगायचा आम्हाला. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे गावदेवी ओली संघाने. मी आपणास घेऊन जाते कॉमेंटरी बॉक्स मध्ये. धन्यवाद. अनेक अनेक धन्यवाद जयवंत पाटील. तर सामना सुरू होतोय. जे टार्गेट आहे इथं मात्र उभं केलेलं आहे. 48 धावाचं टार्गेट इथं मात्र उभं केलं आहे. पाहतोय आपण प्रथम फलंदाजी करताना कालिका माता कालवार या संघाने निर्धारित 4 षटकामध्ये अतिशय सुरेख फलंदाजी पाहायला मिळाली. सदानंद, त्यानंतर विद्यानंद आणि त्यानंतर मात्र योगेश. ग्राउंड क्रमांक 2 वर जो सामना होणार आहे वीरतान दापोडे आणि विपक्ष गावदेवी स्पोर्ट बादवड, त्याच ग्राउंडला मात्र टॉस होईल. दोन्ही संघांनी ग्राउंड क्रमांक 2 वर ताबा घ्यायचा आहे, कारण की तो सामना खूप एक चांगला पाहायला मिळाला, फाईट पाहायला मिळाले. वीरतान दापोडे विपक्ष गावदेवी भादवड, दोन्ही संघाकडे अतिशय उच्च कोटीचे प्रत्येक खेळाडू आहेत आणि तो सामना मात्र एक अनिजित पाहतोय की 50+ जो पहिला सामना झाला होता त्या ग्राउंडला मात्र प्रदीप जोशी सरांचं संघ विजय संपादन केला होता. आणि 50+ या मैदानात जर विचार केला आपण तर माजी अध्यक्ष म्हणजे पद्माकर चौधरी साहेबांचा संघ विजयी ठरला होता आणि तो सामना मात्र अंतिम सामन्यापूर्वी खेळला जाईल.
यानंतर ग्राउंड क्रमांक 1 वर जो सामना होणार आहे त्याचं नाणेफेक झालेली आहे. गावदी स्पोर्ट ओवली संघाच्या बाजूनं नाणेफेकीचा कॉल गेलाय आणि त्यांनी प्रथम इथं मात्र गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे आणि जनमान गोवे संघाला फलंदाजी करण्याचं निमंत्रण त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. तर लगेच सलामी जोडी पाठवायची आहे कारण की वेळ कमी आहे आणि या स्पर्धेचा पाहतोय की आपण आज शेवटचा दिवस. युवासेना शहर प्रमुख भिवंडी पूर्व संचालित संस्थापक अध्यक्ष चषक 2022 आपण आयोजन पाहतोय. या स्पर्धेचे सर्व आदरणीय पद्माकर चौधरी साहेब आणि सोनादेवी 40+ संघाच्या माध्यमातून खूप छान असं आपण आयोजन पाहतोय. आणि आज एक नवीन उपक्रम पाहिला आपण की 50+चे 4 संघ होते आणि त्यामधून 2 संघांनी अंतिम फेरीत आपलं स्थान पक्क केलेलं आहे. पाहतोय आपण माजी अध्यक्ष 11 या संघाने मात्र अध्यक्ष 11 संघाचा पराभव केला आणि त्यांचा मात्र संस्थापक अध्यक्ष 11 या संघाचा मात्र प्रदीप जोशी सचिव 11 या संघाने मात्र प्रतिस्पर्धी संघावर मात करून अंतिम फेरीत प्रवेश केलेला आहे आणि तो सामना मात्र फायनलच्या पूर्वी फायनल होईल. तर 48 धावांचं टार्गेट स्वीकारण्यासाठी सलामी जोडी खेळपट्टीवर आहे आणि आपण ऐकूया पुढचं धावतं वर्णन. धन्यवाद सुनील पवार. दीपक आणि वसंत ही जोडी खेळपट्टीवर आहे. तर जयवंत मी आपल्याला थांबवतोय कारण की आपण स्वागताने सत्कार करून घेऊया गोवेगावचे उद्योगपती आणि या जनमान गोवे संघाचे सर्व आदरणीय सन्माननीय सुनील भगत साहेबांचा आपण इथं मात्र सन्मान करणार आहोत. सोनादेवी टेमगार संघाचे संगणक आदरणीय काळूराम भोईर यांच्या शुभ हस्ते आपण सुनील भगत साहेबांचं स्वागत आणि सन्मान इथं मात्र करण्यात येत आहे. हे पाहू शकता आपण सन्मान होताना इथं मात्र सुनील भगत साहेबांचं. तर लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. निश्चितच पहिले षटक घेऊन येते गोलंदाज. पॉवर प्लेचं षटक मुकेश. लक्ष 48 धावांचं आहे. 12ची सरासरी आहे प्रति षटकाचा आपण जर विचार केला तर. चेंडूला फक्त टर्न केलेल्या ऑन साइडला स्क्वेअर लेग डीप मधून चेंडूला उचलणार फेकणार तोपर्यंत संधी आहे फलंदाजाकडे 2 धावा पूर्ण करण्याची आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्येला प्रारंभ केलेला आहे. दरम्यान शुभ आगमन झालेलं आहे. जनार्दनजी चौधरी आपला आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. संस्थापक अध्यक्ष चषक 2022 या स्पर्धेमध्ये चेंडूला अलॉंग दी कार्पेट खेळलेला आहे. मिडॉनला गचाल क्षेत्ररक्षण. चेंडू चाललाय लॉंग ऑन सीमारेषेकडे पण चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. पायाने चेंडूला अडवलेला आहे तोपर्यंत संधी आहे फलंदाजांकडे 3 धावा पूर्ण करण्याची. या 3 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावफलकावर 5. लक्ष 48 धावांचं. श्याम स्पोर्ट्स धामणगाव आणि कालिका माता कालवार असा सामना बघायला मिळते. आज 50+चा पहिलाच सामना या मैदानावर रंगला होता. माझे अध्यक्ष 11 आणि अध्यक्ष 11 या 2 संघांमध्ये. माझे अध्यक्ष संघ 11ने बाजी मारली होती पहिल्याच सामन्यामध्ये. चेंडूला मात्र टोलल्या पहिली धाव पूर्ण करतोय. फक्त एकच धावसंख्येवर समाधान मानतोय फलंदाज आणि या 1 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावफलकावर 6. 6 विदाउट लॉस. प्रति षटकामागे जवळजवळ 12च्या सरासरीने धाबा कुठून काढाव्या लागतील विजयासाठी. चेंडू मात्र प्रॉपर बॅटवर घेता आला नव्हता. चोरटी धाव पूर्ण केलेली आहे तिथे. या 1 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावफलकावर 7. लक्ष खूप मोठं आहे पण प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल विजयासाठी. धामणगाव या संघाला चांगला फटका आहे. धावबाची संधी आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता तिथे सदायाने पण निशाणा साधता आला नव्हता. एक चोरटी धाव पूर्ण केलेली आहे. या 1 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावफलकावर 8. काट करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची समाप्ती.
अशा प्रकारे धावसंख्या धावपलकर फक्त 8 आहे, पण एक जमेची बाजू आहे. कुठल्या प्रकारचा गडी बाद झालेला नाही. एक सावध संत सुरुवात आहे, पूर्णपणे बॅकफुटवर आहे पहिल्या षटकामध्ये धामणगाव संघ. यानंतरच्या सामन्याची नाणेफेक झालेली आहे. गावदेवी ओवली आणि जय हनुमान गोवे असा सामना रंगणार आहे. नाणेफेक जिंकून गावदेवी ओवली संघाच्या संगणकाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. अतिशय भव्य दिव्य अशी स्पर्धा आहे. न भूतो न भविष्यती क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा युवासेना शहर प्रमुख भिवंडी पूर्व संचलित संस्थापक अध्यक्ष चषक 2022 सोनादेवी 40+ टेमगर आयोजित भिवंडी 40+ क्रीडा मंडळाची ही 250वी स्पर्धा आहे आणि निश्चितच एक विक्रमी स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते मित्रांनो. भव्य दिव्य अशी स्पर्धा. या स्पर्धेचे मुख्य आयोजक पद्माकर चौधरी साहेब, सोनादेवी टेमगर 40+ या संघाचे सर्व उद्योजक. पुढे येऊन स्टेप आउट खेळलेले आहे क्षेत्ररक्षक दाक्ष आहे. झेल सुटलेला जीवनदान संधी होती तिथे गडी बाद करण्याची. 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत वसंत याने. कॅचेस विनिंग द मॅचेस. झेलाला खूप महत्व असते क्रिकेटमध्ये. धावसंख्या वाढते. धावपलकर 10. संधी निर्माण झाली होती, चान्स क्रिएट झाली होती तिथे, पण कॅच ड्रॉप केलेला आहे. चेंडू मात्र चांगला फटका, लॉफ्टेड स्ट्रोक आहे, लॉंग ऑन सीमारेषेवर. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. चांगलं क्षेत्ररक्षण प्रकाशाचं बघायला मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. सहजगत्या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या वाढते. धावपलकर 12. अशाच प्रकारे फटके खेळावे लागतील मोठे मोठे हा विजय साजरा करण्यासाठी. श्याम स्पोर्ट धामणगाव संघाला सदा. चेंडूला बॅकफुटवर जाऊन लेट कटचा फटका केलेला आहे. चांगला फटका, क्लेवर क्रिकेट बघायला मिळते. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सेन्सिबल शॉट, 4 रन्स. धावसंख्या वाढते. धावपलकर 16. पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर सदा. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला होता. पंच मुरली जाधव यांचा इशारा होते. व्हाईट बॉल मिळेल एक अभांतर धाव. दापोडे वर्सेस भादवड आपण नाणेफेक करून घ्यायचे. मैदान क्रमांक 2 वर हा सामना असणार आहे. स्लॉक स्वीप खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक दक्ष झेल सुटलेला आहे. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर जातोय. 1 बॉल, गुड शॉट, 4 रन्स. दरम्यान शुभ आगमन झालेलं आहे. मॅन ऑफ गोल्डन फिंगर, 15 वर्षांचा खूप मोठा अनुभव आहे. व्यवसायाने शिक्षक आहेत. हा एज्युकेटेड शिक्षक आहेत निश्चितच. आणि 15 वर्ष त्यांनी आतापर्यंत आपण जर विचार केला तर बिनचूक स्कोरिंगची भूमिका पार पाडलेली आहे. मॅजिकल गोल्डन फिंगर. राजू पाटील सर आपलं हार्दिक स्वागत आहे व्यासपीठावर. संस्थापक अध्यक्ष चषक 2022 या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा सदा सज्ज होते. राईट आर्म वर द विकेट. चेंडू मात्र बघूया टोलवलेला आहे. चेंडू व्हीच्या आकारामध्ये येते. लॉंग ऑन सीमारेश्वर. चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या वाढते. धावपलकर 22. चांगली फटकेबाजी बघायला मिळते दुसऱ्या षटकामध्ये. चांगली भागीदारी आतापर्यंत. 22 धावांची भागीदारी. 2 ओपनर पेअर, 2 सलामीवीरांमध्ये. कुठल्याही प्रकारचा गडी बाद झालेला एक प्लस पॉइंट ऍडव्हान्टेज आहे धामणगाव संघाचा आपण जर विचार केला तर. चेंडूला मात्र बघूया फक्त हलक्या हाताने टोलवलेलं आहे. 1 धाव पूर्ण करते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. सहजगत्या 2 धाव पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या वाढते. धावपलकर 24. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. निम्मा पल्ला पार केलेला आहे. अजून तब्बल 12 चेंडूंमध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. हा
सामना जिंकण्यासाठी श्याम स्पोर्ट धामणगाव या संघाला. खेळतोय दीपक वैयक्तिक 8 धावांवर. वसंत खेळतोय 2 चौकारांच्या मदतीने 15 धावांवर. दोघांमध्ये तब्बल अभेद्य भागीदारी आहे, ती 24 धावांची वेगवान भागीदारी. दोन्ही सलामीवीर, सलामीची जोडगोळी खेळपट्टीवर बघायला मिळते. ती दीपक आणि वसंत चांगला बहारदार खेळ आतापर्यंत साकारलेला आपल्या संघासाठी, पण आपल्या संघाला विजयापर्यंत घेऊन जात आहेत की नाही बघायचं आहे. मित्रांनो, आपण जी स्पर्धा पाहतात, आज या स्पर्धेचा ग्रँड फिनाले डे आहे, अंतिम दिवस आहे. सांगता होणार आहे स्पर्धेचा समारोप होणार आहे. युवासेना शहर प्रमुख भिवंडी पूर्व संचलित 40+ सोनादेवी टेमगर आयोजित संस्थापक अध्यक्ष चषक 2022 या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा मी सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. यानंतर प्रेक्षकांना एक काटेकी टक्कर बघायला मिळेल, ओवली वर्सेस गोवे. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज सज्ज होणारे. बॉलिंग मार्कवर सुनील. तर 12 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे. 24 निम्मा पल्ला जरूर पार केलेला आहे, पण आता इथून आवश्यक धावगतीचा विचार केला तर आस्किंग रन रेटला बरोबर स्पर्श केलेला आहे 2 षटकांचा जर विचार केला तर. चेंडूला लेटकटचा फटका खेळलेला आहे, चांगला फटका. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्या सेन्सिबल क्रिकेट, ब्रिलियंट क्रिकेट बघायला मिळते. वसंत चांगली फलंदाजी करते, चौकार वसूल केलेले आपल्या संघासाठी. धावसंख्या वाढते, धावफलकावर 28. अजून जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत 11 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी धामणगाव या संघाला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू टाकला होता, स्विंग अँड मिस, डॉट बॉल, फाईन डिलिव्हरी. धावसंख्या कायम आहे धावफलकावर 28. तिसऱ्या षटकाला प्रारंभ झालेला, आता इक्वेशन चेंज झालेले आहे. 10 चेंडू आणि 20 धावा. चॉप करण्याचा प्रयत्न केला होता, चांगली गोलंदाजी, सबमरीन डिलिव्हरी, डॉट बॉल. कम्मालीची आता मात्र गोलंदाजी बघायला मिळते. पहिल्याच चेंडूवर चौकार खाल्ल्यानंतर सुनील ज्याच्याकडून आता मात्र चेंडू शिल्लक आहेत ते 9 धावांची आवश्यकता आहे 20. पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू. मला तर ते फलंदाजाचा वीक पॉइंट आहे, वीक झोन आहे, आणि त्या स्पॉटवर गोलंदाजी करताना गोलंदाज आता मात्र सुनील चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर चौकार आला आणि त्यानंतर सलगचे 3 चेंडू डॉट बॉल टाकलेले आहेत. धावसंख्या कायम आहे धावफलकावर 28. 8 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. चेंडूला मात्र अगदी लेटकटच्या अंदाजाने खेळला होता. क्षेत्ररक्षक दक्ष आहे तिथे फ्लाय स्लिप मध्ये. चेंडूला उचलणार, फेकणार, तोपर्यंत स्ट्राईक चेंज केलेले, एंड चेंज केलेले. फलंदाज वसंत याने 1 धाव पूर्ण केलेली आहे. धावसंख्या वाढते धावफलकावर 29. आता मात्र 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 19 धावांची आवश्यकता विजयासाठी. चेंडूला मात्र बघूया, चांगला टर्न केलेला आहे, स्क्वेअर लेग, सीमारेषेकडे चेंडू जाते. चांगले क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाते. दुसरी धाव घेताना फलंदाज धावचीत बाद.
पहिली धाव पूर्ण केली होती. दुसरी धाव घेण्याच्या मोहामध्ये फलंदाज धावचीत बाद झालेला आहे. षटकाची देखील समाप्ती झालेली आहे. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलेला आहे. धावसंख्या धावफलकावर 30. शेवटच्या षटकामध्ये जिंकण्यासाठी तब्बल 18 धावांची आवश्यकता आहे. 6 balls टू लेफ्ट अँड 18 रन्स टू नीड. अतिशय रंगतदार सामना प्रेक्षकांना बघायला मिळते. 6 गेंदे बची है और जीतने के लिए 18 रन चाहिए. महेश माली येतोय नवीन फलंदाज क्रमांक 3 वर खेळण्यासाठी. 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. योगेश निर्णायक षटक आहे. सामन्याचा क्रुशियल मोमेंट्स. 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. हिट आउट या गेट आउट, डू अँड डाय सिच्युएशन. षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल विजयासाठी. निश्चितच धामणगाव या संघाला पण ॲबिलिटी आहे, क्षमता आहे ती महेश याच्याकडे आणि ती त्याला सिद्ध करून दाखवावी लागेल. साहसी आणि धाडसी खेळ करावा लागेल. ह्या उलट मी तर म्हणेन कालवार संघाची बाजू थोडीशी मजबूत वाटते असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण 6 चेंडू आणि तब्बल 18 धावांची आवश्यकता आहे. स्पीडअप करायचं, जास्त वेळ घेऊ नका, कारण आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि वेळेसंदर्भात आम्हाला आज सर्व संघांनी सहकार्य करायचं आहे. सोनादेवी क्रीडानगरी टेमघर सुसज्ज असं मैदान भिवंडी तालुक्यातील एक सुंदर मैदानापैकी मैदान आहे. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात येत नाही. अतिशय चांगला चेंडू, टर्न आणि फ्लाइट देखील बघायला मिळते. डॉट बॉल. गणेशजी तरे साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. संस्थापक अध्यक्ष चषक 2022 या स्पर्धेमध्ये अप्परकटचा फटका केलेला आहे. चेंडू चाललाय सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक पाठलाग करते. गुड शॉट. मिळतील 4 धावा. विजयासाठी 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 14 धावांची आवश्यकता आहे. धामणगाव या संघाला निश्चितच महेश याच्या बॅटमधून एक चांगला खणखणीत चौकार आलेला आहे. पुन्हा एकदा सज्ज होणार आहे. बॉलिंग मार्कवर योगेश. सामना करेल फलंदाज महेश. 4 चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे. चेंडू मात्र निश्चितच जोरदार अपील केलेला आहे कॉट बिहाइंडचा, पण एक्झॅक्टली तिथे काय घडलंय? जोरदार अपील केला होता. पंचांवर कुठल्याही प्रकारचा प्रभाव नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत ते 3 आणि धावांची आवश्यकता आहे 14. कठीण लक्ष्य आहे. शेवटी क्रिकेट आहे. चेंडू मात्र बघूया उंच आकाशामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाते आणि दुसरी धाव घेताना फलंदाज महेश धावचीत बाद. आता मात्र इक्वेशन चेंज झालेली आहे. निश्चित 3 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. 3 चेंडू 13 धावा. राकेश 2 चेंडू शिल्लक आहेत. सॉरी, 2 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे 13. एखादा नो बॉल किंवा व्हाईट बॉल जर पडला तर पुन्हा एकदा सामन्यामध्ये चुरस निर्माण होऊ शकते. 2 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. पण जर आपण विचार केला तर कालिका माता कालवार संघाची बाजू आता इथे भक्कम बघायला मिळते, कारण जवळजवळ मिशन इज इम्पॉसिबल आहे. 2 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. योगेश बॉलिंग मार्कवर सज्ज झालेला आहे. सामना करेल फलंदाज राकेश.
फुलटॉस चेंडू होता आणि मात्र चेंडूला टोलवलेला चेंडू आहे ते लॉंग ऑन सीमारेषेकडे. चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त एकच धाव मिळेल आणि आता मात्र निश्चितच विजयाचा सुगंध दरवळताना कालवार संघाच्या गोटामध्ये, कारण एक चेंडू शिल्लक आहे आणि तब्बल 12 धावांची आवश्यकता आहे. एक चेंडू 12 धावा. सामन्यामध्ये फक्त औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे. स्टेप मध्ये बिघाड झालेला, हा एक चेंडू टाकून ही औपचारिकता पूर्ण करायची आहे. चेंडू मात्र भिरकावून दिलेला आहे. क्षेत्ररक्षक दक्ष आहे तिथे सदा चांगला झेल आणि पहिला विजय साजरा केलेला आहे तो श्री कालिका माता कालवार संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक, टफ लक श्याम स्पोर्ट्स धामणगाव, हार्ड लक महेश माली, हार्ड लक दीपक वसंत राकेश ऑल टीम. आणि या सामन्याचा सामनावीर आहे विद्यानंद. महेश माळी साहेबांना विनंती करणारे आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे आणि सामन्याचा सामनावीर आहे विद्यानंद. आपण सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी व्यासपीठावर यायचं आहे. बघा रोडवर ज्या काही 2 व्हीलर 4 व्हीलर आपण पार्क केलेले आहेत, आपण पार्किंग झोनमध्ये आपल्या 4 व्हीलर व 2 व्हीलर पार्क करायचे आहेत. हार्ड लक महेश माली आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचे आहे आणि विद्यानंद आपण सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी व्यासपीठावर यायचं आहे. त्यानंतर प्रेक्षकांना एक बिग फाईट मॅच बघायला मिळेल. काटेकी टक्कर, चांगला बॅटल रंगणार आहे दोन संघांमध्ये, चांगला कॉन्टेस्ट बघायला मिळेल. तो गावदेवी ओवली आणि जय हनुमान गोवे नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे गावदेवी ओवली संघाचे संघनायक अरविंद भुईर याने आणि फलंदाजीसाठी पाचारण केलेलं आहे जय हनुमान गोवे या संघाला. तत्पूर्वी सामनावीराची आकर्षक ट्रॉफी देण्यासाठी मी गणेश तरे साहेबांना विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते सामनावीराची आकर्षक ट्रॉफी प्रदान करायची आहे. ती विद्यानंद याला